नमस्कार. मी स्नेहल डुमरे. मी कल्याणवरून आले. ॲक्चुअली मला ॲनिमल कम्युनिकेशन कोर्सबद्दल काहीच माहिती नव्हतं. आमचे जे शेजारी काका-काकू आहेत, त्यांनी सांगितलं. मग मी जेव्हा आले, तेव्हा मी एकदमच क्लीन स्लेटने आले होते. काही माझ्या स्वतःकडून काही अपेक्षा नव्हत्या आणि ओव्हरऑल मिनिमम एक्स्पेक्टेशन्सनेच मी आले होते. पण जेव्हा मी इथे आले, तेव्हा त्या लोकेशनपासून जे सेशन्स अरेंज झाले, मॅमने ज्या प्रकारे एक्सप्लेन केलं, ते सगळंच एक वेगळा अनुभव होता आणि माझा इंटरेस्ट त्याच्यामुळे वाढला अजून, की हां, आपण ट्राय करू शकतो. इथून सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर कॉन्फिडन्स पण वाढला, की हां, आपल्याला हे जमतंय किंवा अजून चांगलं जमू शकतं जर आपण प्रॅक्टिस केली तर. तर त्याच्यामुळे एक टोटली वेगळाच अनुभव होता. जे कधी विचारही केला नव्हता, की आपण प्राण्यांबरोबर कम्युनिकेशन करू शकतो. म्हणजे कधीही नाही, कधीही नाही. ते आज मला असं वाटतं थोड्याफार प्रमाणात का होईना शक्य झालं. मॅडमच्या एफर्ट्समुळे किंवा इथे जे एन्व्हायर्नमेंट आहे त्याच्यामुळे पण खूप फरक पडतो मला असं वाटतं. कारण की 3 दिवस झाले म्हणजे आज तिसरा दिवस आहे. मी तोच विचार करत होते मला काही आठवत नाहीये ऑफिस वगैरे म्हणजे आय एम लाइक की मी सगळं विसरले इथे आल्यावर. म्हणजे नेचरशी एवढ्या चांगल्या प्रकारे कनेक्ट होता येईल, हे मला कळलंच नव्हतं. म्हणजे ट्रॅव्हलसाठी मी खूप फिरते त्या मानाने, पण ते कसं एक आयटनरी असते, की हे झालं की ते करायचं, ते झालं की ते करायचं. इथे असं नव्हतं, की 10 वाजता तुम्ही इथे या, 12 वाजता हेच झालं पाहिजे, 2 वाजता हेच झालं पाहिजे. सगळ्या गोष्टी होत होत्या. म्हणजे त्याचे आम्हाला माहीत नसलं तरी एक शेड्यूल होतं, पण ते आम्हाला कधी कळलं नाही. त्याच्यामुळे असं वेगळं टेन्शन कसलंच नव्हतं. तर त्याच्यामुळे मला वाटतं की फरक पडला त्याच्यामुळे आणि आता इथून जाताना हेच आहे माझ्या मनात, की हे आता मी तोडणार नाही. मी जेवढा वेळ मला मिळेल, जसा वेळ मला मिळेल, तसं मी कंटिन्यू ठेवेन. कारण की हा अनुभव एवढा छान होता, की मला असं वाटतं, की माझ्या डेली रुटीनमध्ये जरी मला हा अनुभव येत राहिला, तर ते माझ्यासाठी चांगलं असेल. सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू Ashok Deshmukh sir, Jyoti ma'am, and overall the facilities over here. So thank you so much.